अगं गेलो असतो ना पिक्चरला, पाहिला असता अर्ध्यातून. तसा कोणाला पिक्चर पाहायचा होता. माझं चुकलं. मग आपण उद्या भेटूया. उद्या पण क्लास आहे ना माझा. अगं मी उद्या नक्की वेळेवर येईन. तुझा क्लास 5 वाजता असतो ना, मग आपण 4 वाजता भेटू ना. तू म्हणत असशील तर मी 3:30लाच येऊन थांबतो. तू ये तुझ्या सवडीनुसार, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मी करते काहीतरी मॅनेज. काय चाललंय? अरे वा, लाडू. वहिनी, काय विशेष लाडू? हा, अहो ते पप्पी जाऊ राहिली ना कुणालरावना भेटायला, म्हणून म्हणलं घेऊन जा सोबत लाडू. आता तिच्या हातची चव पण कळेल ना त्यांना, म्हणून. ते परागरावच्या वेळेस हे लाडू दिले होते ना. पाय बरं, म्हणलं नव्हतं का तुला? हा, ते बेसनाचे होते ना. हे रवा बेसन मिक्स आहे, वेगळे आहेत. हा, लाडूच आहेत ना, दुसरं काहीतरी केलं असतं तर. मटन मटन करू म्हणलं बरं का हिला. काय होतंय त्याला, पटकन होतंय ना, पण नको म्हणली. पण परागराव ना दुसऱ्या भेटीच्या वेळेस मटणच दिलं होतं ना वहिनी. काका आपण अख्खं जेवण दिलं होतं त्यांना. मग आता ह्यांना काय कडबन चारा देणार आहेत का? म्हणून तर लाडू करू राहिलो ना आपण. हा, पण लाडू गोड असतात ना. पण गोड त्यांना आवडत ना, ते म्हणलं नाही कधी. हा, पाहायला आलते तेव्हा म्हणले होते नाही का, मग चिकन करू का? पटकन होईल अगं. नाही, चिकन नको. म्हणजे चिकन काही लोकांना जमत नाही ना वहिनी. मग भाऊजी वांग करू का? वांग वाचळ असतं नसतं, दुसरं काहीतरी करा. हो का? मग सासूबाई नका ना विचार करू. ते लाडू त्यांना जरी आवडत नसले तरी त्यांच्या घरच्यांना आवडतात ना. हा, माहित नाही का तुम्हाला? हे तुला कसं काय माहित? ते हे म्हणले ना मला. समीर? नाही, हे चंदू काका म्हणले ना मला. अगं पण काका, तुमचं काही काम आहे का? हा, नाही म्हणजे काही पाहिजे का तुम्हाला? नाही मला बघत. हा, ते आता पप्पी ती आज मुलाला भेटायला जाऊ राहिली ना. हा, मग ते कविता भेटणार आहे ना तुला? कविता कविता जाणार आहे का हिच्यासोबत? होय ग, तू सांगितलं का त्यांना मैत्रीण येणार आहे तुझ्यासोबत म्हणून? तिला कशाला घेऊन चालली का सोबत? एकटीला बोलवलंय ना तुला भेटायला? हा, अगं तसं नाहीये. कविता भेटणार आहे आधी, मला आयडिया देणार आहे आणि मग मी एकटीच जाणार आहे. आयडिया आयडिया? अगं कविताचं लग्न झालंय ना, तर ती टिप्स देणार आहे. काय बाई, सगळं सांगायला लावते तुम्हाला नी. शादी सुद्धा आहे ना ती. टिप्स तर मी पण दिल्या असत्या ना. परागरावच्या वेळेस ती तूच दिले होते ना टिप्स. गंमत गंमत करू राहिला तो. अगं हे की नाही काका? कोण कशाला येईल सोबत? मी एकटीच जाणार आहे. अगं हा, तो कशाला सोबत येईल ना उगाच. तो गुंड्या, कविताचं पोरग गुंड्या. गुंड्या ते केवढा ते, म्हणजे त्याचं शिशू ते. काका तुझे पत्ते आज लय भारी पडू राहिले. हा
काम कर तू घरीच थांब कुठं बाहेर पडू नको घरी एकटा बसून तू पत्ते खेळ हा? खरंय काका. तुम्ही दोघी आवरा ग पटापट मला उशीर होऊ राहिला मी आवरते. हा काका बसता का तुम्ही बाहेर? लाडू आणून देते मी तुम्हाला. हा हा बोल बावड्या. ए अरे हॅलो, अरे तुला कधीचा फोन करू राहिलो, तू फोन कोण उचलू राहिला? अय जसा तू प्राध्यापक आहे ना, शिकविताना फोन नाही उचलीत, तसा मी पण प्राध्यापक नाही रे. त्याला कुठं डोकं लागतं? आपलं गॅरेज आहे स्वतःच, इथं इंजिनियर सारखं डोकं लागतं, माहितीये का? बर सोड, ऐक. बोला बोला, काय काम आहे बोला. अरे ते पोरग कोणता? अरे ते पोरग नाही का जे पूर्वाला पाहायला येणार होतं, हा तिला मेसेज करू राहिलं भेटायचं म्हणून. यार भावडे, प्राध्यापक आहे ना तू, पण एवढं माहित नाही का रे? अरे त्या जुन्या वहिनींना सांग ना तो नंबर ब्लॉक करा म्हणून, मग मेसेज पण येणार नाही आणि कॉल पण नाही. काय येडाय कर तू? काय तुझी वहिनी नवी वहिनी? लक्षात ठेव चिंगम, आता तुझी कोणत्याही प्रकारची वहिनी नाहीये. सॉरी बाबा, नाही तर नाही. हा हा ऐक चिंगम, तो पोरगा त्यांना भेटायचं म्हणून राहिला आणि त्यांना त्याला भेटायचं नाहीये. बर, आपल्याला त्यांना यावेळी मदत केली पाहिजे. अरे या वेळेला? अरे दरवेळेस आपणच मदत करतोय. बर सोड, काय करायचंय बोल. अरे माझा प्रॉब्लेम असा आहे की मी तिकडे जाऊ नाही शकणार आहे, मला अनुष्का सोबत पिक्चरला जायचं. अरे मग टेन्शन काय? पूर्वाला पण घेऊन ना तुमच्या सोबत. दगड घाली ना डोक्यात, मला अनुष्का सोबत जावंच लागणार आहे. पूर्वाचं काम तुम्हाला करावं लागणार. मग परत आता ऑटो घेऊन येऊ काय? अरे ऑटो नाही रे, नीट ऐक. तू पोरगा यावेळेस पूर्वाला हॉटेलमध्ये भेटणार. आपल्याला यावेळेस असं काहीतरी करायचं आहे ना की तो आयुष्यात कधी नंतर पूर्वाला भेटला नाही पाहिजे. हा एक काम कर, तुम्ही मला आता भेटा, मी तुम्हाला सगळा प्लॅन सांगतो. ठीक आहे? ठीक आहे ठीक आहे, ठेव फोन, चल. म्हणजे बोराड्याच्या पोरीचं लग्न तोडू राहिला. जे काय करू राहिला मुन्या एकदम बरोबर करू राहिला. त्या बोराड्यांना असला धडा शिकवला पाहिजे. तू कर, तुला काय करायचं ते. प्रकाश मामा आहे तुझ्यासोबत. हा वा, एक नंबर चहा, भारी. ए अरे चिंग्या, नुसता चहा काय पिऊ राहिला? काहीतरी आयडिया सांग ना. बावड्या बस जरा खाली, टेन्शन नको घेऊ, बस. हे बघ, तू लवकर. अरे तू लवकर लव. तू येडाय का रे चिंग? अरे भावड्या, लवकर म्हणजे प्रेम, इश्क, मोहब्बत, जुन्या वहिनीवर प्रेम करतो. तू खरंच येडाय चिंग. अरे भावड्या, नाटक करायचं रे. नाटक हे असं? हा, तुला माहिती आहे ना, आमच्या दोघांना कोणी सोबत जरी पाहिलं तरी आमचं घरातून बाहेर निघणं बंद करतील सगळे, माहिती आहे ना. म्हणून हे नाटक मला जमणार नाही. ठीक आहे ना, मग पूर्वाचा लवर बनून मी समोर जातो. हळू बोल ना. आणि काय करतो? काय करतो? अरे तुला म्हणतो, पूर्वा माझं तुझ्यावर आभाळाभर प्रेम आहे. तू जर दुसरीकडे लग्न केलं तर मी माझ्या हाताची नसच कापून घेतो. तू तसंच कर. आणि जर तिच्या घरच्यांना कळलं तर नाही त्यांनी तुझी नसबंदी केली ना, पाय मग काय गट्ट्याला परत ऑटो घेऊन बोलवायचं काय? तू येडाय का रे? आता तो स्वतः नाही बसणार गट्ट्याच्या ऑटोमध्ये का योगायोग परत परत होतो काय? चिंगम, यावेळेस आपल्याला असं काहीतरी केलं पाहिजे ना का तिच्या घरी हा पत्ता नाही लागला पाहिजे का हे सगळं आपण केलंय म्हणून. कळलं ना तर लय राडे होते.
अरे भावड्या, मी तर म्हणतो असं करायला पाहिजे ना, तो पोरगा स्वतःहून तिला नकार देईल. कसं? अरे एवढ्या चांगल्या पोरीला कोण नाही म्हणणार आहे? मला एक सांग, ती चांगली आहे कशाहून? कशावरून म्हणजे? तू भेटला ना त्यांना, तुला माहित नाही त्या कशा आहेत? हा? ती अजिबात चांगली मुलगी नाही आहे. चिंगम, नाही आमचं लग्न जरी मोडलं असलं ना तरी मी त्यांच्याबद्दल वाईट ऐकून घेणार नाही. हे बघ, ती हलकट, कडू आणि माजलेली पोरगी आहे. चिंग्या, नीट बोला. आणि ती हलकट, कडू आणि माजलेली पोरगी आहे असं त्या पोराला वाटलं पाहिजे. हा? असं त्या पोराला वाटलं ना, तो स्वतःहून नकार देतो. कळलं का गुरुजी तर मुन्ने? हा, घुसतंय का डोक्यात काही? पण मला सांग, असं का वाटेल त्या मुलाला? मला एक सांग, लग्न मोडण्यासाठी ती काही करू शकते. हा, 4 चौघात शिवाय देऊ शकते. चिंगम, सगळे काही तुझ्यासारखे निर्लज्ज नसते. काही लोक चांगले असते. त्या चांगल्या आहेत, 4 चौघात शिव्या देणार नाही. भावडे, तुम्ही जे घरच्यांसमोर चांगलं चांगलं वागता ना, त्यामुळे ही वाईट वेळ आली आहे तुमच्यावर. आपण बघ कसं तोंड फाट आहे. आपल्याला जे वाटतं ते आपण बोलतो आणि आपल्याला लगेच मिळतं. म्हणजे काय काय बोलू राहिला तू? तसं शिव्या वाईटच, तसंच औषध हे कडूच असतं, पण घेतलं की बरं वाटतं की नाही? मग तसंच शिव्या औषधासारखे घेऊन टाकायला सांग. हा, म्हणजे देऊन टाकायला सांग. तू आत्ताच्या आत्ता फोन लाव, म्हणाव तुम्हाला शिव्या येतात की नाही ते. विचार, लाव फोन. लाव लगेच. हा कविता बोल. हॅलो, कुणी आहे का तिथं सोबत? नाही मग काय तुम्ही सवय ना मला कविता म्हणून राहिल्या का हो? नाही, ते मी तुमचा नंबर माझ्या फोन मध्ये कविता 2 म्हणून सेव्ह केला ना, म्हणून. तुम्ही ना एकदम हलकट, कडू आणि माजलेले आहे. हो, असं का बोलू राहिले तुम्ही माझ्याशी? काय झालं? झालं नाही, होणार आहे. हो, मला काहीच कळू नाही राहिलं तुम्ही काय बोलू राहिले. हो, काय झालं? काय केलं मी? तुम्ही एकदम हलकट, कडू आणि माजलेलं आहे असं त्या पोराला वाटलं पाहिजे. हो, असं बोला ना मग. हो, मला वाटलं आता मी काय केलं. किती घाबरली हो मी. घाबरल्या ना? तसंच तुम्हाला भेटून तो पोरगा पण घाबरला पाहिजे. कसा? तुम्हाला शिव्या देता येतात? शिव्या? नेमकं काय करायचंय हो? तुम्ही त्या पोराला भेटायला जाणार आहे ना, तर त्या पोराला तुम्ही उद्धट आणि अशा माजलेल्या वाटल्या पाहिजे. म्हणजे ऐका, प्लॅन असा आहे की तुम्ही निघ ना, संपलांच्या निघ. कंटिन्यू. ऐका, तुम्ही त्या पोराला भेटायला जाणार ना, तर चिंगम पण तिथे येणार आहे. हा, ठीक आहे? तर तुम्ही मुद्दाम काहीतरी कारण काढून चिंगमशी भांडा, त्याला शिवा घाला. म्हणजे एकदम खालच्या दर्जाच्या उच्च कोटीतल्या शिव्या त्याला घाला. हा, ठीक आहे? मग इतक्या शिव्या घाला, तुमचं बोलणं ऐकून त्या पोराची एकदम वाट लागली पाहिजे. म्हणजे तो पळूनच गेला पाहिजे तिथून. हा, म्हणजे तुम्हाला जितकं वाईट वागता येईल ना तितकं वाईट वागा, असं म्हणणार नाही. त्यापेक्षाही जास्त वाईट वागा. तुमच्या अशा वाईट वागण्याच्या कक्षा अशा रुंदावा. सभ्य भाषेत सांगतो, तुमची वाईट वागण्याची अवकात अशी वाढवा. आयडिया खूप चांगली आहे. आयडिया एकदम जबरदस्त आहे. पण माझा एक बारीकसा प्रॉब्लेम आहे. काय? मला खूप राग आला ना की रडू येतं.
आपल्याकडे उपाय आहे. एक काम करा. काय करू काय करू? हा, तुमच्याकडे 2 कापसाचे गोळे आहेत का? हा हा. अश्रू कुठून येतात? डोळ्यातून. व्हेरी गुड. तर ते 2 कापसाचे गोळे त्या अश्रू नलिकेत कोंबा. असे कोंबा की त्यातून अश्रूच बाहेर नाही आले पाहिजे. हा कळलं मला. नाही येणार अश्रू. फक्त मला शिव्या नाही देता येत पटापटा. एक मिनिट हा. चिंगम, 2-4 चांगल्या फर्राट शिव्या ऐका. तुझ्या आई शिवी देत होतो तर मी. येडा आहे खरे. पूर्व आहेत समोर. सॉरी हा. अहो ऐका ना. अहो आमच्याकडे सगळ्या मेल शिवाय आहेत. हो तुम्ही फिमेल शिवाय शोधा ना इकडे तिकडे. तुम्हाला देता येतात का हो शिव्या? नाही मी शिव्या नाही देत, पण लय शिव्या खाल्ल्या आहेत ना मी. कुणाच्या? तुमच्या घरच्यांच्या. ठीक आहे कळलं मला. उगा टॉन्ट मारण्याची गरज नाही. प्रयत्न करील मी शिव्या देण्याचा. हा हाच माज तुम्ही त्या पोरासमोर दाखवा. तुम्ही ठेवा हो फोन. हॅलो हॅलो. माझ्यासमोरच माज करतात या. नाही पण बरं आहे, माज करतात म्हणजे शिव्या घालू शकतात या. शिव्या देणार या. शिव्या. मूर्ख. हा आहे इथंच आहे. नोट्स वगैरे काढत बसलाय का? नाही नाही कसल्या नोट्स आणि कसल्या काय. बाहेर जायची तयारी करतोय. काय घातलंय ग त्याने? ब्राऊन कलरचा शर्ट आणि ब्ल्यू कलरची ट्राउझर घातली. ओके. शेविंग वगैरे केलंय? खूप. कधीच काही खर्च करत नाही तो. लय कंजूस आहे. सगळं काही ना असं सेव्हिंग करून ठेवतो. तूच सांग आता त्याला खर्च करायला. अशिक्षित आहेस तू. दाढी वगैरे बद्दल बोलतेय मी. हा का? नाही शेविंग नाही केली. दाढीवरून फक्त कंगवा फिरवलाय. बरं, परफ्यूम लावलाय का? अगो किती मारलाय. अख्ख्या रूम मध्ये वास पसरलाय त्याचा. डिओ मारतो. एक वेळेस आंघोळ नाही करणार पण डिओ रोज मारील. सोने जर आत्ताला विचार बरं, आज एवढी चौकशी कोण करू राहिली? मी आत्ताशी थोडी बोलते. मग हे सगळं कोणाला सांगू राहिली तू? अनुष्का वहिनीला. अच्छा मस्त आहे मस्त आहे. चांगलं आहे. कर नाटक कर अजून. बंद आहे ना मोबाईल? खोटं वाटतं तुला? ऐकायचंय? वहिनी फोन स्पीकरवर टाकते बर का. हो हो. हा. पर्या, काय ऐकते मी? तू आंघोळ नाही करत? अरे याला काहीच अर्थ नाहीये. चालणार नाही. वाईट आहे वाईट. आंघोळ करून ये आज. अगं तू कुठे या झिपरीच ऐकते? ही स्वतः ब्युटी पार्लरला गेली ना तर 4-4 दिवस तोंड धुत नाही. तिचं नको ऐकू ग तू. तसं काही नाही का वहिनी. गप्पे भावडे काय पण सांगतो. पर्या ऐक ना, मला माहितीये तू आज खूप हॉट दिसणार आहेस. म्हणजे तू आल्या आल्या ना मी तुला एक टाईट हग देणार आहे. काय सांगू मी तुला, मला तुझी खूप आठवण येते पर्या. एवढी आठवण येते की तू आल्यावर ना मी तुला कळतंय ना मी काय बोलतेय ते. कुठून? हॅलो 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 अनुष्का. हॅलो. हा मी पोचतो. मी पिक्चरला वेळेवर पोचतो. ठेव, आधीच उशीर झाला.
बाय. बावड्या अवघड आहे बाबा तुझं. गबगा इधर. एक मिनिट. तू डायरेक्ट कशी काय फोन करते का तिला? मी आत्ताच थोडी करते, आम्ही असतो कॉन्टॅक्ट मध्ये. हा का? बर. पण भावड्या अनुष्का आहे ना लय आवडते आपल्या सगळ्यांना आणि लय भारी पण आहे ती. चारू अत्यंत स्पेशली आवडते. तुला कसं माहिती? कस काय म्हणजे आत्या आहे ना मम्मीशी बोलताना मी ऐकलं ना, आत्या सांगत होते मम्मीला की मॉडर्न जमातल्या पोरी कशा घर सांभाळतात ते, मोठ्यांना मानपान देतात, कशी मनं राखतात ते, ती सगळं सांगत होते. आणि आपली अनुष्काला एकदम तशीच आहे बघ. हा का? म्हणजे आत्याला असं वाटतं अनुष्का बद्दल?